हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतील ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. समरच्या ऑफिसमध्ये रोहन आणि रोहनचे बाबा भेटायला आलेले असतात. तेव्हा समर बोलतो की मी तुमच्यासाठी काहीतरी मागवतो. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की नाही जावई बापू, मी तुमच्याकडे म्हणजे मला बोलताना लाजही वाटते, पण पुन्हा तुमच्याकडे माझ्या बायकोच्या वतीने माफी मागतोय. तेव्हा समर बोलतो नाही बाबा, तुम्ही कशाला माफी मागतायत, तुमचा दोषच नाही आहे काही. तेव्हा रोहन बोलतो की सर आदिरा कशी आहे. तेव्हा समर बोलतो की आहे, डिस्टर्ब आहे. तेव्हा समर बोलतो की रोहन, तू मला विचारण्यापेक्षा तिलाच फोन करून विचारा ना. तेव्हा तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की सर त्यालाही गिल्ट वाटते. तेव्हा समर त्याला समजत असतो की गिल्ट का वाटते आणि गिल्ट महत्त्वाचं आहे की प्रेम महत्त्वाचं आहे. हे बघ रोहन, तुमच्या दोघांच्या प्रेमाखातीरच तर या गोष्टी सगळ्या चालल्या आहेत. जर तुमचं प्रेमामध्येच या सगळ्या गोष्टी येत नसेल ना, तर त्या गोष्टींना अर्थ नाही आहे. अरे, तुमच्या प्रेमासाठी सगळ्या गोष्टी करत होतो ना आपण. तेव्हा समर त्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजावून सांगत असतो. तेव्हा समर हेही सांगतो की झालेला जो प्रकार आहे तो मलाही आवडलेला नाही. आजीलाही खूप वाईट वाटलं त्याचं. पण एवढं सगळं करून असूनही मी तुमच्यासाठी पुन्हा मला तुमच्या नात्यासाठी उभं राहावंसं वाटते, कारण त्याचा अर्थ तुमचं प्रेम आहे. इकडे मल्लिका आणि मंदाकिनी फ्लॅट बघायला आली असते. तेव्हा मंदाकिनी इकडे तिकडे फ्लॅट बघत असते. फ्लॅट तिला खूप आवडतो. तेव्हा मल्लिका विचारते कसं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की खूप भारी, आम्ही जो पाहिला होता ना त्याहूनही खूप मस्त आहे. तेव्हा मंदाकिनी आणि मल्लिका बाहेर येतात. तेव्हा मल्लिका चाव्या मंदाकिनीला दाखवते आणि बोलते हा फ्लॅट तुमचा होऊ शकतो, पण ना कधी तुम्ही आदिराला आमच्या घरी कायमचं पाठवा, कारण की खूप साधा आहे हो तुमचा रोहन, त्याला ना आदिरा झेपणारच नाही. तो साधा आहे, पण त्याने मुलगी चुकीची निवडली आहे. एवढं तुम्ही काम करा तर हा फ्लॅट तुमचा झालाच म्हणून समजा. आणि हां, तुम्ही जेव्हा वास्तुशांती वगैरे करशाल ना, तर तुमच्या बिल्डिंगच्या बायकांना बोलवा. त्यांच्या तरी बिचाऱ्यांच्या कुठे नशिबात एवढा मोठा फ्लॅट, 4 BHK. तेव्हा मंदाकिनी बोलते 4 BHK. तेव्हा मल्लिका बोलते हो. तेव्हा मंदाकिनी बोलते की खूप महाग असेल ना. तेव्हा मल्लिका बोलते की नाही, फक्त 5 कोटी रुपये. तेव्हा मंदाकिनी बोलते 5 कोटी रुपये. पण तेव्हा मल्लिका तिच्याकडनं आश्वासन घेते की जेव्हा तुम्ही माझ्या आदिराला कायमचं घरी पाठवणार, म्हणजे उद्या दिवस होणार आहे तो आज होऊ देत ना, आणि तेवढंच ती फ्लॅट देणार असते. म्हणजे मंदाकिनी मल्लिकाच्या सांगण्यावरूनच आदिराशी भांडून आदिराला घराच्या बाहेर काढलेलं असतं. इकडे आदिरा तिच्या खोलीमध्ये एकटी चक्कर मारत असते. तेवढ्यात स्वानंदी येते. स्वानंदी आदिरासाठी कॉफी घेऊन येते आणि बोलते की तुला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी. आदिरा ती कॉफी घेते आणि बेडवर जाऊन बसते. तेव्हा स्वानंदीही बसते. तेव्हा स्वानंदी तिच्या हातात काही किल्ल्या बघते. तेव्हा स्वानंदी बोलते हे काय. तेव्हा आदिरा बोलते तुमच्या घराच्या किल्ल्या. तेव्हा स्वानंदी बोलते कम अगेन. तेव्हा आदिरा बोलते तुमच्या घराच्या किल्ल्या. तेव्हा स्वानंदी बोलते की तुझ्या घराच्या म्हणायचे का तुला, कारण की माझं ते माहेर आहे. स्वानंदी बोलते की बघ आदिरा, मला मान्य आहे आई तुझ्यासोबत जे काही वागली ना त्याच्याबद्दल खरंच अगं पुन्हा एकदा सॉरी, पण आदिरा ऐक ना, आई सोडली ना तर आमच्या सगळ्यांसाठी तू लाडोबा आहेस. खूप आवडते अगं आम्हाला सगळ्यांना तू. ती रोहन आणि तिच्या प्रेमाबद्दल समजवत असते. तेव्हा आदिरा बोलते की हे बघ, एक काम कर, तू प्रत्येक गोष्ट अशी गप्प बसण्यापेक्षा ना रोहनशी बोलून भेटून सॉल्व कर ना. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई, हे बोलणं खूप सोपं आहे गं, तो येणार नाही मला माहिती आहे. तेव्हा आदिरा बोलते अगं, तेव्हा स्वानंदी बोलते की अगं तू असं का विचार करते. तेव्हा आदिरा बोलते की मला सांग, तुला वाटतं का तो येईल म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की वाटत तर नाही, मला खात्री आहे. स्वानंदी आणि आदिराचं सगळं बोलणं अर्पिता बाहेर उभे राहून गुपचूप ऐकत असते. स्वानंदी आदिराला रोहनला भेटण्यासाठी इन्सिस्ट करत असते. त्या दोघींचं बोलणं चालू असतं. हे सगळं अर्पिताने ऐकलेलं असतं. इकडे रोहन आणि रोहनचे बाबा बाहेर चहा पित असतात. तेव्हा रोहनचे बाबा रोहनसाठी 1 कप घेऊन येतात. तेव्हा रोहन बोलतो थँक्यू. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की रोहन तू काहीही म्हण, पण जावई बापू खूप तिडकीने सांगत होते. तेव्हा रोहनही बोलतो की मी समजू शकतोय, पण बाबा तुम्हाला मी लग्नाआधी हेच सांगत होतो की आदिरा आपल्या घरात ॲडजस्ट होणारी मुलगी नाही आहे. मी सगळ्यांना तिडकीनेच सांगत होतो, पण तेव्हा तुम्ही कोणीच माझं ऐकलं नाही. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की हे सगळं तुझ्या आईमुळे झालं आहे. हे बघ, दुसरी मुलगी असती कदाचित तिने थोडंफार ॲडजस्ट केलं असतं, मी नाही म्हणत नाही, पण तुझी आई जे काही करते ते मुद्दामूनच करत होती. तेव्हा रोहन काही बोलत नाही. तेव्हा रोहन बोलतो बरं बाबा, मी ऑफिसला जातो, तुम्ही जातात का घरी की मी तुम्हाला सोडू. तेव्हा ते बोलतात की मी जाईल,
तेव्हा रोहन जायला निघतो. तेवढ्यात स्वानंदीचा फोन येतो. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन कसा आहेस, बरा आहे ना? तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे मी. तेव्हा स्वानंदीला रोहन विचारतो की अधीरा कशी आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की नाही रे बरी एवढी. तेव्हा रोहन बोलतो की आहे मला आयडिया. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन एवढं तुला वाटतं तर मग तुम्ही दोघं भेटत का नाहीत? तेव्हा रोहन बोलतो की सगळे मला हेच का सांगतायत? तेव्हा स्वानंदी बोलते अरे मग दुसरं काय सांगणार आहे? ही प्रॉब्लेम बघ भेटूनच सॉल्व्ह होऊ शकतायत ना तुमचे. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे पण मग तुम्ही भेटला नाही तर मिटणार कसं हे सगळं भांडणं? तेव्हा रोहन बोलतो की ताई भेटल्यावर कशावरून मिटतील बरं, सांग बरं. अजून आमच्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले तर अजून भांडणं वाढतील, अजून गोष्टी चिघळतील. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे पण असं नाही आहे ना, मग भेटायचंच नाही असं कसं होऊ शकतं? कोणीतरी समंजसपणा घ्यायला हवा ना. तेव्हा रोहन बोलतो की कोणीतरी म्हणजे मीच. तेव्हा स्वानंदी बोलते की हो तूच, कारण की तू नवरा आहेस. रोहन, त्या घरात तिला सगळ्यात जवळचा कोण आहे? तूच सगळ्यात जवळचा आहे. त्यामुळे तुला हे घेणं समंजसपणा घ्यावाच लागेल. दॅट गोज विदाऊट सेईंग. तेव्हा रोहन बोलतो की ओके बघतो. तेव्हा स्वानंदी बोलते की बघतो नाही, अरे काहीतरी कृती करा, बघून चालणार नाही. अरे लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात, पण जमिनीवर आल्यावर ह्या आपल्यालाच सोडायचं असतं तो गुंता. ते अचानक असं काही सुटत नाही. त्या गाठी जमिनीवर आल्यावर आपल्याला कष्ट घेऊन सोडवायला लागतात. त्या अशाच सुटल्या असं होत नाही रोहन. बाबा माझा आग्रह आहे असं समज आणि भेट तिला, भेट. तेव्हा रोहन बोलतो ठीक आहे आणि ते दोघं फोन ठेवतात. इकडे अर्पिता तिच्या सासूशी फोनवर बोलत असते आणि बोलता बोलताच मल्लिका येते. तेव्हा अर्पिता फोन ठेवते. तेव्हा मल्लिका बोलते की काय गं? तेव्हा अर्पिता थोडी चिडचिड करत असते. सासू माझी कुठे गेली, काय गेली, सारखी विचारत असते. आता मी इकडे असताना हिला हिच्या मुलांची लाड करायला भेटतायत ना, तर मग काय काय माझं विचारपूस करत असते. यस आई, मम्मा मला या सांग, या सासवा लोक भोचक का असतात इतक्या? तेव्हा मल्लिका बोलते हावरट असण्यापेक्षा भोचक चांगलं ना. तेव्हा मल्लिका बोलते की ती स्वानंदीची आई इतकी हावरट आहे ना कसली. आता मी तिला 4 BHK फ्लॅट दाखवून आली आहे. तेव्हा अर्पिता बोलते की 4 BHK मम्मा, तू तिला 4 BHK घेऊन देणार आहेस? तेव्हा मल्लिका बोलते मी दाखवून आली असं बोलली आहे, पण स्वप्न बघायला लागली ती 4 BHKचे. एकदम बावळट बाई आहे. तिला मी बोलली आधी काम कर. आत्ता तुला सांगू का, आता आधिरा आणि रोहनचा डिवोर्स घेऊनच ती बाई शांत बसणार. तेव्हा अर्पिता बोलते मम्मा आपल्याला पण स्पीडली काम करावं लागेल हां. आई हाताला लागली आहे, पण मुलगीचे उद्योग काय थांबत नाही आहे. तेव्हा मल्लिका बोलते आता काय केलं तिने? तेव्हा अर्पिता झालेला प्रकार सांगत असते की स्वानंदी ह्या आदिराचं सारखं ब्रेन वॉश करणं चाललं आहे. तेव्हा अर्पिता सांगत असते की ही स्वानंदीना लग्न आणि संसाराचे लेक्चर देत असते तिला. त्यामुळे ना मी माझा प्रयत्न चालूच ठेवतो की त्या दोघींना एकत्र येऊ देत नाही. पण काय आहे ना, प्रत्येक वेळेस मला तसं करता येणार नाही आहे. आपल्याला लवकरात लवकर डिवोर्स प्रोसेस सुरू करायला पाहिजे. नाहीतर तुझी मुलगी आहे ना एकदम बावळट आहे. तिला वेळ नाही लागणार स्वानंदीच्या इन्फ्लुअन्स खाली यायला. तेव्हा अर्पिता बोलते की बरोबर. तेव्हा मल्लिका बोलते की बरोबर आहे तुझं. आपल्याला लवकरात लवकर डिवोर्सची प्रोसेस सुरू केलीच पाहिजे. इकडे आधिरा रोहनला फोन करते. रोहनला फोन केल्यावर रोहनलाही खूप बरं वाटतं. तेव्हा आधिरा बोलते की रोहन हाऊ आर यू? तेव्हा रोहन बोलतो की मी आता ठीक आहे, तू कशी आहेस? तेव्हा ते दोघं एकमेकांची विचारपूस करतात. तेव्हा आधिरा रोहनला सांगत असते की रोहन काल मला तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा रोहन बोलत असतो की अगं आईने काल एवढा काही बवाल केला होता ना, तर तेव्हा मला असं गिल्ट वाटत होतं, म्हणून मला तिथे राहून अजून काही होण्यापेक्षा ना मी निघून आलो अगं. तेव्हा आधिरा बोलते की रोहन आपण भेटून बोलूया. तेव्हा रोहन बोलतो की आत्ता कसं शक्य आहे मला? तेव्हा आधिरा काही न ऐकताच चिडते की हां तुला काय, आता तुला तू हे पण आईने सांगून ठेवलं असेल की मला भेटायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही म्हणून. शेवटी काय आहे ना, माझं काय आहे, मला काही कामच नसतात ना, तुलाच सगळे काम असतात. तेव्हा रोहन बोलतो की आधिरा अगं असं काय करते? अगं मी ऑफिसचं काम सोडून नाही येऊ शकत. तेव्हा आधिरा बोलते अच्छा तुलाच सगळे कामं असतात ना, मला तर काही कामच नसतात. मला काय फक्त रोजची आठवण काढून रडत बसायचं. तेव्हा आधिरा बोलण्यावर बोल लावत असते. तेव्हा रोहन बोलत असतो की आधिरा अगं तू अशी का करतेस? तेव्हा आधिरा त्याला बोलते की तू समजूनच घेत नाही. तेव्हा रोहनही बोलतो की सगळे मलाच समजवायचा प्रयत्न करताय, माझं पण हे करा, ऐकत जाणं कोणीतरी. म्हणून आधिरा मी तुला आधीपासूनच सांगत होतो की लग्न करताना थोडा विचार करूया, कारण की मला या सगळ्या गोष्टींचं टेन्शन होतं. पुढे जाऊन मला ह्याच गोष्टींची भीती वाटत होती. तेव्हा आधिरा त्याच्या आईला बोलत असते की तुझ्यामुळे
तू काय बोलतो आहेस रे, सगळं तुझ्या आईमुळे झालं आहे, तुझी आई मला बोलत होती, माझा काय दोष होता, असं तसं आदिरा बोलत असते. तेव्हा रोहन बोलतो की मग तुला काय एक्सपेक्टेड आहे, मी काय करावं, मी नाही या सगळ्यांमध्ये फसलो आहे, मला कळतच नाही आहे मी कोणाची बाजू घ्यायची म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की मला तुला आत्ता भेटायचं आहे. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ आदिरा, मला आता पॉसिबल नाही आहे. तेव्हा आदिरा बोलत असते की रोहन, मी तुझ्या कॉलेजची फ्रेंड नाही आहे, मी तुझी बायको आहे, तुला कळतं आहे का. तेव्हा त्या दोघांमध्ये खूप बाचाबाची होते. तेव्हा रोहन बोलतो की हे बघ आदिरा, यासाठीच मी तुला सांगतो आहे की समजून तूही घेत नाही आहेस. पार्टीच्या रात्री पण मी तुला सांगत होतो की आदिरा थोडं शांत बस, आपण समजून, तुला मी बोलणार होतो, पण तू काय केलंस, तू अल्टिमेटम देऊन निघून गेलीस, मला निघून गेलीस सगळं डिसिजन देऊन. तू प्रत्येक वेळेस तुझ्या मनासारखंच करते आदिरा, यात मला चॉईस काहीच नाही आहे, तुला हवं तसं तू करून घेतेस. रोहनही संतापाच्या भरात खूप काही बोलला जातो. तेव्हा रोहन संताप करत म्हणतो की म्हणून आदिरा, भेटून काय करणार आहे आपण, भेटून भांडणारच आहोत ना आपण, त्यापेक्षा न भेटलेलं बरं, आणि आपण थोड्या दिवस ब्रेकवर जाऊ म्हणून फोन ठेवून देतो. फोन ठेवल्यावर आदिरा लगेच सोनंदीला फोन करते आणि बोलते की नंदुताई, आय वॉज राईट, मी म्हणाले ना तुला, मला नाही भेटायचं आहे, मला, मी माझे सगळे राग सगळं बाजूला ठेवून, मी स्वतः माझे सगळी गोष्टी बाजूला ठेवून मी त्याला कॉल केला, त्याला म्हटलं आपण भेटूया, तर तो सरळ इनडायरेक्टली नाही म्हणाला. नंदुताई काय होतं आहे ना नंदुताई, आम्ही फोनवर पण खूप भांडलो अगं, त्याला माझी गरजच नाही आहे, मी प्रायोरिटी नाहीच आहे त्याची. तेव्हा स्वानंदी बोलते की बघ, मी बोलते त्याच्याशी, तू शांत हो. तेव्हा आदिरा बोलते की नाही, मला तर त्याला भेटायचंच नाही अगं, काय भेटू मी त्याला, त्याला गरजच नाही आहे माझी. त्यामुळे आदिरा बडबड गैरसमज करून स्वानंदीजवळ रोहनबद्दल बडबड करत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ आदिरा, तू शांत हो, तू फक्त शांत हो, मी बोलते त्यांच्याशी, तू टेन्शन घेऊ नको. फोन ठेवल्यावर स्वानंदी लगेच रोहनला फोन करते आणि रोहनला बोलते की मला आत्ताच्या आत्ता भेट. तेव्हा रोहन बोलतो आत्ता. तेव्हा स्वानंदी बोलते मला कुठलीही कारणं सांगू नको, मला आत्ताच्या आत्ता भेट म्हणून. तेव्हा रोहन ओके बोलतो. रोहनचं मध्ये पूर्ण सँडविच होत असतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.